काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। आमचा सगळा कांदा शेतात 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं, त्याला फवारणी, आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही। पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते। आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। त्याला आता आम्ही बोलणार तरी काय। आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही। आमचं परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही। आज 5 दिवस झालं पाऊस येतोय, त्या पावसामध्ये अक्षरशः 5 दिवस झालं आम्ही सारखे भिजतोय। थंडी, ऊन का जवळ आली, शाळा भरण्याची वेळ झाली, मुलीची शाळेची फी भरायची होती। मुलं सारखी रडता येतात, आमच्या शाळेची फी कुठून भरणार। आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत, हे करूत, पण आता सगळे कांदेच रानात माती झाली आहे, तर त्याचे नेमकं पैसे तरी कसे येणार आहे, त्याला भाव तरी कोण देणार आहे, कोणी घेणार नाही आहे। सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली आहे। आमच्या शेतातल्या कांद्यांचा सारा चिखल झाला। 2-4 वर्षाची 5 वर्षाची मुलगी सुद्धा आमच्यासोबत चिखलात पावसात आमच्यासोबत कांदे गोळा करते। 80-90 हजार रुपये खर्च झाला। आमचे थोडी अपेक्षा आहे की खर्च निघून आम्हाला थोडेफार का होईना पैसे मिळतील, पण आता आम्हाला पैसे पण नाही आणि खर्च सुद्धा नाही निघणार त्या कांद्यामध्ये। आमची सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कांद्यांचा काहीतरी ही फायदा हो, अशी काहीतरी थोडी मदत मिळावी, एवढीच अपेक्षा करते मी सरकारकडे। आणि एवढंच की ही माझी जे बोलते ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोच होय, हे अजून एक अपेक्षा धरते। साहेब आमची तुम्ही मदत करा, हे बघा आमच्या कांद्या शोधून कोण मदत दिलं, मी कशी गावात MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH